सईबाईंचं निधन राजगडावर झालं. पुतळाबाई जमात्यांच्या 26 सटराच्या खाली पाचड गावात 6 राण्या गडावर आहेत. ते 6 राणींचं 6 महाल जंगल में घूम रहा है पाटेंगे मुगल सन्नत की छाती टाकणाऱ्या लोकांना लाज शरम आणि जे काय तुमच्या मनात असेल ते वाटलं पाहिजे. प्लीज रिक्वेस्टिंग यू वापर करा. एक तर प्लास्टिक. रायगड रोपवेमध्ये आलो आहे. खरं तर आपण जाणार होतो आज याने पायऱ्याने जायचं होतं, पण यांनी सांगितलं की पायऱ्यांनी खूप व्यायाम होईल, त्याच्यामुळे आपण चाललो रायगड रोपवेला. आणि गर्दी आहे आज. तिकीट काढलंय आपण 945 रुपये. 945 रुपये तिकीट सांगतात आणि वेटिंग असणार आहे 2 तास. 2 तासाच्या अगोदरच होईल. सांगताना फक्त 2 तास सांगतात. एकाचं तिकीट असेल 315 रुपये रिटर्नचं. घेतलं जाणार नाही वगैरे हा हस्तांतरित करता येणार नाही. बरोबर आहे. रोपवे बंद पडल्यास ओके. येताना म्हणजे एका असं आपण वाईट विचारच नाही करायचा. आपण सध्या रोपवेचा रिव्ह्यू बघूया काय काय आहे ते, कसं आहे या बाजूला. तिकीट नंबर चालू आहे 935 936 आणि आपला नंबर आहे 1200 34 35 36. साधारणपणे 2 तासाचं वेटिंग सांगितलं. आता बघूया 200 लोक समजा वेटिंग मध्ये असतील तर तुम्हाला तिकीटचा तुमचा टोकन नंबर यायला किती वेळ लागतो ते पण आपण बघूया. समोर बघा विहीर आहे मोठी एकदम आणि जागोजागी उपहारगृह वगैरे सगळं आहे. आणि वरती तुम्ही बघू शकता हा रोपवे आहे. तर मंडळी तुम्ही हे पण वाचून घ्या. 1996 मध्ये स्थापन केलेला रायगड रोपवे कोणताही अपवाद नाही. 27 वर्षापासून लांबी 760 मीटर. वेटिंग आहे आपला 1 तास वेटिंग. आणि 1 तासानंतर आपला नंबर आलाय. लाईन थोडीफार पुढे सरकली आपली. जमान कह देना अपने मालिक से शे नहीं रहा लेकिन छावा भी जंगल में घूम रहा है पाटेंगे मुगल सन्नत की छाती अगर मराठा साम्राज्य सोचने की जरूरत की तो हम शो नहीं करते सीधा शिकाते. बापरे हे भाई मी पण घाबरलो. हे पण मला टॉयलेट्स होते त्यावेळेचे. महाराज की जय. तुम्ही रोपवेने आला तोच काढा हिरकणी काढा. 1375 फूट अवघ्या 4 मिनिटात आलात की नाही. आतमध्ये आलात. या दरवाजेचं नाव मेणा दरवाजा. मेणा दरवाजा का की महाराजांच्या राण्या मेहनत बसून येत जगर म्हणजे आव्हान निघण्यासाठी मागची बाजू. पुढची बाजू या साईडला पालखी दरवाजा. महाराजांना राणे किती होत्या कोणाला माहिती आहेत का? 8 गडावर महाल 6 आहेत. प्रश्न पडतो 2 कोट होतं. त्यात सईबाईंचं निधन राजगडावर झालं. पुतळाबाई जमात्यांच्या 26 सटराच्या खाली पाचड गावात 6 राण्या गडावर आहेत. ते 6 राणींचं 6 महाल. एका राणीसाठी 1 माल असे एक लागून 6 माल आहेत. हॉल बेड टॉयलेट खिडकी आव्हानासाठी वीट बांधकाम पेशव्याने मागून. आणि ते बोर्ड दिसतं त्याच्या खाली 1 किलोमीटर अंतर झेंडा बघा थोडा झळकतोय. त्याच्या खाली 1 किलोमीटर अंतर हिरकणी बुरुज. हिरकणी बाळासाठी उतरून गेला. आम्हा प्रश्न असा आहे की हे धान्याचं कोठार आहे की इथे शिक्षा दिली जायची. कैदी पण ठेवायचे ना. 2 आहेत. त्या ठिकाणी हे मंत्रिमंडळाचे वाडे. अष्टप्रधान मंत्रिमंडळ 365 किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार या ठिकाणी केला जायचं. म्हणजे पूर्वीच्या मेन कचेऱ्या. हे धान्यांचं कोठार पोत्यानं ओतली जायचं. शिडीनं बाहेर काढलं जायचं. पहिलं 22 फूट नंतर 20 फूट 15 फुटावरनं धान्य बाहेर काढलं जायचं. नोंद केली जायची. पेशव्यांच्या काळामध्ये कैदी ठेवायचं. कैद्याला 7 दिवस शिक्षा करायची. शिक्षा कबुलाला हातपाय बांधायचं. गोंत्यात भरायचं. गोंत्याला गाठ मारून कडेलोट केला जायचं. टकमकतो.
हा दाशिवटा राण्यांची नोकरं राहायची. या साईडला प्रतापगड दिसतो. प्रतापगड कुठं आहे? महाबळेश्वरच्या खाली आणि पोलादपूरच्या वरती. समोर आडवटूक भवानी मंदिर रायगडचे एन टोक 150 फूट दरीत आहे. याच्या पलीकडे राजगड तोरणा दिसतो, पण वातावरण क्लिअर असेल तर दिसतो. हा किल्ला 100 एकर सपाट आणि 1200 एकर डोंगर. पूर्ण किल्ला बघायचा झाला तर 2 दिवस लागतात, एवढा मोठा किल्ला आहे. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून महाराजांनी डोंगर जिंकून घेतला आणि हिरोजी इंदुरकरांनी बांधला 14 वर्षात. त्या आर्किटेक्टचं नाव लिहिलं आहे. समाधी तिथे शेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. मी मेना दरवाजापासून ते होळीच्या माळापर्यंत 18 पॉईंट तुम्हाला फिरून दाखवणार आहे. समाधी एक नंतर त्याची माहिती देणार. दर्शनला तुम्हाला जावं लागेल. कसं जायचं कसं यायचं ते मी सांगणार आहे. चल तो पुढे लिहा. हे पाण्याच्या टाक्या कावडकरी कावडीनं पाण्याचे. जो चुकार करेल त्याला दिवसभर कावडीनं पाण्याचे. खाली गंगासागर तलाव. हो हो, कावडीनं आणायचं पाणी. मागे पुढे डबे लावून. हे बाथटब आंघोळ करण्याचं ठिकाण. स्विमिंग पूल. फलं बंद करायची. फलं बंद करायची. आंघोळ झाली, काढायचं पाणी निघून जाय. जी महाराज की जय. या ठिकाणी महाराजांचा प्रसिद्ध राहता राजवाडा शेवटची 10 वर्षे वास्तव्य या ठिकाणी केलं. महाराजांचं निधन याच होतं झालं. पहिली राजधानी राजगड 26 वर्ष. जन्मस्थान शिवनेरी. कोपऱ्यात पाण्याच्या टाक्या, पलीकडच्या साईडला बाथटब आंघोळ करायचं ठिकाण. ह्या दगडाच्या खुणात ते लाकडी खांब होते. लोक माती सुद्धा कपाळाला लावून जातात, एवढं पवित्र ठिकाण आहे. पलीकडच्या बाजूला समोर जो कटडा दिसतो पालखी दरवाजा, म्हणजे पुढची बाजू पायरीने येणारा मार्ग. समोर विटांची रूम दिसते. टांगसाळ आहे. कॉईन्स, राजमुद्रा, हो छापखाना, रिझर्व्ह बँक, पैसे छापायचे. ही विटांची. या ठिकाणी हे 2 स्तंभ त्यांना विजय स्तंभ, टहाणी बुरुज, एकावर एक 7 मजले पाहणी करण्यासाठी किंवा हौपाणी करण्यासाठी. महाराज गड किल्ला जिंकून आला तर इथे भगवा झेंडा फडकवून जायचा. आजूबाजूच्या गावांना गड किल्ला कळायचं की महाराज आज विजय झाले. हा तो 2 मजला, हा 3 मजला. पूर्वी एकावर एक 7 मध्ये पाहणी करण्यासाठी. या ठिकाणी खलबत खाना, गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण, की या कानातली बातमी त्या कानाचं गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण. महाराजांनी बाहेरची नाही की ज्या चर्चा करायची. कुठल्या गड किल्ल्यांच्या गावांच्या बातम्या गोळा करांच्या चर्चा केल्या जायच्या. या चौतरचं नाव सचिवालय. दप्तरखाना म्हणजे लेखणी काम करायचं. त्या साईडला खिडक्यात, या साईडला खिडक्यात ते पाहणी करण्यासाठी. या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. त्या राज्याभिषेकला 6000 लोक या ठिकाणी हजर होती. पूर्वी 1 मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोच्या वजनाचं सोन्याचं शास्त्र होतं. 32 मनाचं नेलं ब्रिटिशांनी. आता फक्त पंचधातूचे मेघडंबरेंनी पुतळा 2009 मध्ये बसला. युवराज संभाजीराजे कोल्हापूरचे यांनी बसवला आहे. मेघडंबरी 1985 साली बसवलं, म्हणजे छत्र. या ठिकाणाचं नाव राजदरबार म्हणजे राज्याभिषेकचं ठिकाण. कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी कुजबुजलं तरी महाराज आवाज, महाराज जरी हळू बोलले तरी लोकांपर्यंत आवाज, अशी प्रतिध्वनी आहे या ठिकाणी. ती कशामुळं आहे तर ह्या खडकांमुळं आहे. तज्ज्ञांची मतं 3 आहेत. उंचीचा शिखर असावा, भूमिपूजनाचा खडक असावा किंवा प्रतिष्ठेसाठी खडक असावा. महाराजांना शिवासनावर बसून जुनी राजधानी दिसली पाहिजे. राजगड दिसतो या दरवाजातून. कुठला? पुण्यातला. हे 2 आहेत ते ड्रेनेज, आतलं पाणी बाहेर येण्यासाठी. या माळाचं नाव होळीचा माळ. या ठिकाणी होळी पेटल्या जाते. पूर्वी जो पेटका होळीतून हात आणणारा काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा आणि डोक्यातला फेटा दिला जायचा. आता लांबून टाकतात आणि काठीनं काढतात. हो, इथली लोक पेटवतात. आता पर्यटक नाही ना, कोरोनापासून बंद केले पर्यटक. कारण राज्याभिषेकच्या रात्रीला परवानगी असते, इतर दिवस परवानगी नाहीये. आपण चाललेलो आहे टकमक वरती. साधारणपणे दुपारचे 2:30 ते 3 वाजलेले असावेत. सांगत नाही, पण सगळ्यांना विनंती. हे बघा, अशा बाटल्या लोक टाकतात आणि भरून टाकतात. 3 बाटल्या घ्या. आता मग ती पण घेऊया आपण. पण काय वजन नाही लागत आपल्याला. टाकणाऱ्या लोकांना लाज शरम आणि जे काय तुमच्या मनात असेल ते वाटलं पाहिजे. प्लीज रिक्वेस्टिंग यू, वापर करा. एक तर प्लास्टिक हे डेंजर आहे, प्रत्येकाला माहिती आहे, तरी पण आपण ऐकत नाही. आज एक छोटासा मेसेज आहे आपल्या सगळ्यांना. प्रॅक्टिकली प्रत्येकाने करूया. रायगडावरती महाराजांवरती आपली पूर्ण श्रद्धा.
त्याच्यासाठी म्हणून एवढी गोष्ट बाकी आपण प्रत्येकाने करूया. आजच्या व्हिडिओमध्ये हा एवढाच मेसेज आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे. रायगड तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, पण इथून पुढच्या काळामध्ये त्याचं संवर्धन करणे ही काळाची गरज. अशा प्रकारे आपण 3 वाजता उतरायला सुरू केलेलं आहे आणि आपण आता रोपवेकडे चाललेलो आहे. खूप दमून, कारण भर दुपारच्या उन्हामध्ये आपण हा प्रवास केलेला होता. रायगड फिरलेलो आहे, त्यामुळे खूप दमछाक आणि एक्झर्शन पण झालं आहे. हा व्हिडिओ इथेच मी एंड करतो आहे. तुमची सगळी मंडळी पण दमलेली आहेत आणि आपण भेटणार आहोत नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या सगळ्यांसाठी खूपच एक्सायटेड कंटेंट असणार आहेत, खूपच एक्सायटेड. रायगडावरती आता उतरताना दोन्ही बाजूला सगळी कामं चालू आहेत, काम चालू आहे आणि बस भेटणार आहोत आपण नवीन ब्लॉगमध्ये. काही नवीन कंटेंट आहेत की जे खूपच एक्सायटिंग असणार आहेत आपल्या सगळ्यांसाठी येत्या काळामध्ये. सो स्टे ट्यून, सबस्क्राईब करा. हो, इथे पण काम चालू आहे. चला, सो बाय बाय. कसं वाटलं? दमायला झालं आहे ना जेन्युइनली? थोडंसं म्हणजे जास्तच झालं, मला समजू शकतो उन्हामुळे जास्त होतं. तर शक्यतो याचं झालं तर आपण लवकर या सकाळी या, म्हणजे डिहायड्रेशन वगैरे होणार नाही आणि त्रास होणार नाही. आणि ऑफ डेला जर आलं तर अजून चांगली गोष्ट होऊ शकते है ना. आणि अजून थोडं फिरता येऊ शकतं जास्त. असं आपण बऱ्यापैकी कव्हर केला गड. पण ठीक आहे, कधी कधी असं वाटतं की महाराजांनी इतकं सगळं आपल्यासाठी केलं तर आपण थोडंसं त्रास घेतला तरी हरकत नाही ना, असं आहे. आणि ते कामं करू शकताय.